हे रुक रुक हे रुक रुक नकाशाला नाही जाणार. काय वाटेल ते झालं तरी नाही जाणार. तुझे डर नहीं लगता मौत से? मौत कोण मारणार मला? तुम्ही? शक्य नाही. कारण जर तुम्ही मला मारलत तर तुम्हाला जो नकाशा पाहिजे तो तुम्हाला कधीच मिळणार नाही. मैडम नहीं, सॉरी मैडम, प्लीज मैडम, मुझे माफ करना मैडम. मैडम प्लीज, सॉरी मैडम, मैडम प्लीज, सॉरी मैडम. ले बॉस, एकदा मला माफ करा. आता परत चूक होणार नाही. घटोत्कच ली येस बॉस. कॅटरला सांग आजपासून जेवायला एक माणूस कमी आहे म्हणावा. नहीं बॉस, नहीं बॉस, बॉस मुझे माफ करना बॉस. नहीं बॉस, प्लीज बॉस, मुझे माफ करना प्लीज, प्लीज बॉस. 20 वर्ष झाली शोधतोय मी त्या सरंजामेला. सापडला पण याच्या मूर्खपणामुळे मेला. मेला तो मेला. कायमचा नकाशा घेऊन गेलाय बरोबर. नकाशा उठा उठा कुशल कर्तबगार उठा. अगं झोपेत उठवतेस काय आयुष्यात ना? फालतू बडबड पुरे कामाला लागा. ह्या पाट्या लावल्यात ना, कुशल स्टील्स, कुशल गारमेंट्स, कुशल ऑटोमोबाईल्स, यातलं निदान एक तरी काम धडपणे करा. नुसतं नाव कर्तबगार, बाकी सगळे थंडगार. छी, 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 छी. कुठून हे असले धंदे करायचे डोहाळे लागले कुणास ठाऊक. धंदे? बिझनेस म्हणावं का? बिझनेस तेच ते म्हणजे बिझनेस. यांच्या घराण्याच्या 10 पिढ्या गेल्या नोकरी करण्यात आणि हे निघालेत बिझनेस करायला. बरं बिझनेस करायचा आहे ना, कर ना बिझनेस कर. पण एक कर ना, एक ना धड भाराभार चिंध्या. अंबानींना सांगशील का? अंबानींना एक बिझनेस करा म्हणून. कोण अंबानी? बेडकीने किती पोट फुगवलं ना तरी तिचा अंबानी होत नाही. तिचा बैल होत नाही. बेडकी कुठला? बेडकी? अरे काय आई आहे. जगातल्या सगळ्या आया आपल्या मुलांना कोकरू, पाडस, बछडू असं म्हणत असतात. आणि एकमेव आई आहे जी स्वतःच्या मुलाला बेडकी म्हणते. बेडकी बेडकी. कधीतरी काहीतरी बोलत चला. तू प्रयत्न करून पाहिलास ना, काय झालं? काय राजे, कुठल्या मोहिमेची तयारी? बहुतेक जग जिंकायला चाललात वाटतं. बघशील तू बघशील. एक दिवस मी सुद्धा जग जिंकीन. त्याच्या आत मी वर पोचते. काहीतरीच काय बोलतीस आई?
देव कशाला स्वतःच एवढं वाईट करून घेईल मारू नको. हे बघ, तुझा मार आणि बोलणी खाण्याव्यतिरिक्त मला इतरही बरीच काम आहेत. चतुरकडे जायचंय नव्या बिझनेसची तयारी करायला. येस, गुड बाय. तू आणि तुझा तो चतुर एक नंबरचे उड्डाण टप्पू आहात. काही म्हणून कामाचे नाहीत. लगाम नसलेल्या घोड्यासारखं नुसतं उधळायचं. आळस आणि बेशिस्तपणा नुसता 5वीला पुजलाय. तुम्ही काय हो धक्क्याला लागलेल्या मोटर बोटीसारखे नुसते सुस्कारे सोडताय. सगळ्या बाबतीत तुमच्यावर गेलाय कार्ट. काही करायचा उत्साहच नाही. आयुष्यात एकदा तरी उठलाय का हो या खुर्चीवरून? मग कुशल कसा झाला? आजी, अरे कुशल, आजी नमस्कार करतो. काय म्हणतोस बाळा? अरे तुला बघितलं ना की मला पोर्तुगीजांच्या काळातली आठवण येते. का ग? नाही, त्यांच्या बोटीचा आवाज तुझ्या या फटफटीसारखा असायचा ना. काय आजी? गंमत केली रे. काय आमच्या चतुरकडे का? हो, पण तू कुठे चालली सकाळी सकाळी? अरे आज सोमवार आहे, माझ्या महादेवाचा वार. 11 दिव्यांचा नेम नसतो का माझा? आजी, खरंच मानलं पाहिजे तुला. इतकी श्रद्धा, इतका विश्वास. अगं 150 वर्ष झाली त्या गोष्टीला. तुला आजही असं वाटतं की तुझ्या मनासारखं होईल? होईल, नक्की होईल. हे बघ, कलियुगात चमत्कार घडवण्याची ताकद फक्त आपल्या विश्वासात असते. किती दिवस दूर राहणार आहे तो माझ्यापासून? आज ना उद्या नक्की येईल तो. जशी मला त्याची गरज आहे ना, तशी त्याला सुद्धा भक्तांची गरज असते. तेव्हा तो नक्की येईल. पण तुला कंटाळा नाही येत वाट पाहण्याचा? श्वास घ्यायचा कधी कंटाळा येतो का रे माणसाला? तुझं वाट पाहणं कधीच वाया जाणार नाही आजी. तुझा महादेव येईल, नक्की येईल. कुशल, काय रे? काय पाहतोस असं? हा, नाही नाही, काही नाही. माझी आई पण जर तुमच्या इतकी सुंदर असती ना तर 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 माझे बाबा असे कायमचे खुर्चीत बसून राहिले नसते. फ्लर्टिंग करतोयस? नाही हो, फ्लर्टिंग करतोय. चतुर कुठे आहे? काय माहित कुठे गेलाय. कुशल, हा मुलगा ना एक काम धड करत नाही रे. पुरोहितांचं घर आमचं, पण देवळातली मूर्ती गेली आणि ती परत आणण्याच्या ध्यासापायी याचे वडील गेले. ते अजून परत आले नाहीयेत. त्यांचा अजून पत्ता लागला नाही.
अरे घरची बऱ्यापैकी शेती होती म्हणून आतापर्यंत निभावलं कसं तरी. पण आता या मुलाला काहीतरी कामधंदा करायला हवा की नको सांग ना. ह्याच्या काळजीने ना म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलं अगदी मला. नाही नाही काहीतरी बोलू नका. हे बघा अख्खं जग म्हातारं झालं, म्हातारं होऊन मेलं तरी चालेल, पण तुम्ही असंच राहायला पाहिजे, टवटवीत ओल्या सुपारी सारखं. आणि चतुरूची काळजी करू नका हो, त्याला मी सांगेन समजावून. तू आजपर्यंत किती कामं करून चुकलोय मी. हा आता न चुकता एक काम केलं ना की झालं सगळं सेटल. आणि चतुरूची काळजीच सोडावं तुम्ही. एक दिवस तो इतका वर जाईल, इतका वर जाईल, इतका वर जाईल की त्याच्यापर्यंत पोहोचणं कुणालाही अशक्य होऊन जाईल. इधर क्या हो? तुमने देखा क्या? नाही यार, इधर ही तो आया था. एक बार मिलने दो, फिर देखते हैं. नहीं तो क्या? ये केबल वालों की तो पाणी 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 लेके पाणी लेके पाणी लेके जल्दी. अरे काय करताय? छोड़ो छोड़ो. अरे अरे बिस्कुट लो. दे रे. हाँ पकड़ो. अबे कैसा लगा? हाँ थँक यू, बहुत अच्छा लगा. पण काय ह्याच्याऐवजी मारी बिस्किट असतं ना तर जास्त मजा आली असती. मारी मारा गया. चतुर चल चल बस लवकर. आ गया जय. अरे बस लवकर. वेळेवर धावून आलास रे, नाही तर त्यांनी माझा चेंदा मेंदा केला असता. हो हिरो सांगा आता आम्हाला हा झालं काय होतं नक्की? का ते लोक तुझ्या मागे लागले? काय नाही रे, आपलं नशीबच घाण. गमतीदार. काय झालं तो सांगणार आहेस? हा हा मला शर्मिष्ठा दिसली होती. अजूनही ती तशीच आहे, भरलेल्या पापलेट सारखी. ए पण तूही तसाच आहेस ना, हा. खारवलेल्या बांगड्यासारखा, आ? सुकलेल्या मांदेली सारखा. आ. आता काय झालं तर सांग कोळंब्या. हा तर मला शर्मिष्ठा दिसली. हा. मी तिच्या मागे मागे निघालो. हा. तर माझ्या लक्षात आलं हा. ती तिच्या मैत्रिणीला भेटायला लेडीज हॉस्टेलमध्ये शिरते. बर. मग मी पण म्हटलं हाच मौका आहे, आत्ताच तिला आपण गाठूया, म्हणून मग मीही त्या लेडीज हॉस्टेलमध्ये शिरलो. पण तेवढ्यात त्या वॉचमनने मला अडवलं रे. का अडवलं असेल रे त्याने मला? नाही तुला एक माहिती म्हणून सांगतो. हा. जनरली हम्म. पुरुषांना लेडीज हॉस्टेलमध्ये आत जायची परवानगी नसते. पण मी पुरुष नव्हतोच. हा नाही नाही, मी पुरुष म्हणून गेलोच नव्हतो, मग मी सेल्समन म्हणून गेलो होतो. अच्छा अच्छा काय विकायला? शेविंग क्रीम. शेविंग क्रीम. हो
लेडीज हॉस्टेलमध्ये शेविंग क्रीम विक हट. चल नारळ पाणी पिऊ चल. काका शाळा द्या. आई कशी आहे? कधीतरी माझी सुद्धा चौकशी करत चला ना. अरे हो, पण आईच नसती तर तू असतास का? हा, म्हणून तिची पहिली चौकशी. कसा आहेस तू? आणि तुझ्या चेहऱ्यावर वाजले का 12? तुम्हाला आमचं फ्रस्ट्रेशन कळणार नाही हो. बर्गरची स्वप्न बघायची आणि शाळेमधली मला अशी खरवडून खरवडून खायची. काय उरलं नाही हो माझ्या आयुष्यात. मग काय झालं? तेरे पास माय आई कशी आहे? नाही नाही, म्हणजे तुझ्या आईसारखी आई मिळणं भाग्य लागतं बाबा. जय जय से बोल दे, अपनी जुबान पे लगाम लगा दे, वरना मेरा हाथ उठ जाएगा. ठेव ठेव खाली ठेव. नाही ठेव तुलाच लागेल ठेव. किती द्यायचे? आतापर्यंत किती दिलेत? काहीच नाही. मग आता किती देणार? काहीच नाही. मग आई कशी आहे? जय. आता काहीच नाही. चल. चल. अरे एकदा सांग रे, आई कशी आहे? रोज पाठवतो तुझ्या घरात. हे घे, 2 घे, 4 घे, फुकट पी. हट साला. काय लाईफ आहे? नाही ते काय. कोणी येते आपल्याला टपली मारून जात आहे. अरे बाकीच्यांचं सोड, तो शाळावाला सुद्धा आपल्याला बोलण्याची एक संधी सोडत नाहीये. कुशल, शर्मिष्ठाची जाम आठवण येते यार. यार मला पण. ए अरे चारवीची. हा, काल तर ती माझ्या स्वप्नात सुद्धा आली होती. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. त्या फक्त आपल्या स्वप्नात येतात, आयुष्यात काही येत नाहीये. कॉलेजमधली 5 वर्ष त्यांना बघण्यात गेली, नंतरची 5 वर्ष त्यांना आठवण्यात गेली. तेव्हा बोलण्याची हिंमत होत नव्हती, आता बोलण्याची सोय नाहीये. थट, काय लाईफ आहे यार. You rascal, you scoundrel! How dare you hit it on me? ऍक्च्युली द कॅन्ड. I'll call the police, you idiot! हा ऐका. हॅपन युसलेस. You both are useless! हा पण Shut up, you swine! ओ काय बोलली असेल रे ती? हरामखोर, पाजी, नालायक, ए! डुक्कर. तू असं इंग्रजीमध्ये काहीतरी बोलली असावी असं मला वाटतंय. शिवाय पोलिसांना बोलवते वगैरे अशी काहीतरी धमकी सुद्धा दिली बहुतेक तिनं. हा? आणि इंग्लिश डिक्शनरीमध्ये होत्या नव्हत्या त्या सगळ्या शिव्या घातल्या तिनं आपल्याला. तुला समजल्या त्या? अरे खानदानी पुरोहित होत आम्ही. अच्छा, म्हणजे नाही समजल्या. भूताला घाबरत नाही एवढे इंग्रजीला घाबरतो आपण. नाही ते काय, तिथेच तर घोडं पेंट खात आहे. तिकडे नको, तिकडे. चल. हा, कळलं ना तुला? साहेबांनी सांगितलेलं लक्षात ठेव. हा, सगळा माल मिळाला पाहिजे. जरा पण नाही राहायला पाहिजे. कळलं काय? टोमॅटो सॉसचे डाग रक्ताचे समजायला पोलीस डिपार्टमेंटला काय मूर्ख समजतोस? हो असं काय करताय साहेब? फार आशेने आलोय. 2-4 हजार रुपये घ्या, पण मला 8 टाका. एकदा मला फक्त 8 टाकून बघा, सगळा गोवा हादरून सोडतो का नाही पहा. तुला एवढी हौस होती ना पोलीस रेकॉर्ड मध्ये यायची, तर तुझ्या बापाला तुझं नाव नीट ठेवायला सांगायचं. तुम्हाला तरी येतं काय असं नाव सांगता? दृष्टद्युम्न. पण तुम्हाला ते नाव घेता यावं म्हणून त्याचा आपण शॉर्ट फॉर्म केलाय. अभी आपण को बोल सकता है डी. चुप! चालता हो तू. हो, साहेब ह्याच्यासाठी तरी खूप साहेब साहेब चालता हो. खोटी आहे, पण तिचा मान चालता राखा हो. ना, साहेब. तुम्हाला सांगत होतो ही पण आयडिया चालणार नाही म्हणून. म्हणे डी. एक एक कुठून येतात कोणास ठाऊक. किती झाले रे? 1510. 1510. 10 रुपये कसले? रक्ताचे डाग पाडण्यासाठी सॉस आणला त्याचे. हे धर. हे काय 510? ते 1000 रुपये पोरींच्या ताटात टाकले ना, वळते करून घे. ताटात टाकायला काय मी सांगितले होते? ए भुसनाळ्या, जास्त आवाज करू नका. भाई झाल्यावर गोळ्या घालीन. हल.
छापण्या कुठला चिनपाट. झालं समाधान. उडवला पैसा. चला, पैसा कमवताना काय कष्ट पडतात मला माहिती आहे. ए बाप, हा. डोक्याचा दहीकाला करू नका. हो. तुला माहितीये मला भाईगिरीत करिअर करायचंय, पण त्याच्याकरता पोलीस स्टेशन मध्ये रेकॉर्ड पाहिजे. आणि नाव तर असं ठेवलंय की रेकॉर्ड बनत नाही. अरे भाईगिरी हे काय करिअर आहे काय? नारळ सोडलं हे काय करिअर आहे काय? बस झाला विषय. बस झाला विषय. अरे भाईगिरी म्हणजे कशी पाय झाली म्हणजे 2-4 माणसं माग पुढं आली, आली. फटाके फुटल्यासारख्या बंदुकीच्या गोळ्या आणि मग आज तुझ्या 2 कंपन्या गेल्या बंबात. म्हणजे पाट्या झालेल्या आईनी. आई काय? जेवण तयार आहे, गिळायला चला. या! काहीच उपयोग नाही. माणसाचं शेपूट दिसत नाही म्हणून बरं आहे ना, नाहीतर रोज आपण दोघं किती वाईट दिसलो असतो हिच्या समोर शेपूट घालताना. आपण दोघं कशाला? मीच दिसलो असतो वाईट. तुम्ही सतत बसलेलेच असता. तुमचं शेपूट दिसणार कसं? राहिलो मीच. चतुर, हम्म, ये बाळा चतुर. काय ग आजी? अरे आता किती दिवस तुलाच बाळ म्हणणार होता मी. हा, हे बघ, या घरात खरोखरीचं बाळ यावं असं आम्हा दोघींनाही वाटतं. काय ग? अरे एवढं दसकायला काय झालं? बाळ होण्यासाठी फारसं काय करावं लागत नाही. फक्त एक लग्न करावं लागतं. हो, तेव्हा तू लवकरात लवकर लग्न करून टाक. अरे कॉलेज सोडून 5 वर्ष झाली तुला, आणि तुझी ती शर्मिष्ठा का कोण ती काय आता तुला भेटेल असं मला वाटत नाही. अरे तिचा ना पत्ता ना फोन नंबर आहे तुझ्याकडे. कुठे शोधणार आहेस तू तिला? शोधणार, मी तिला शोधणार. ती कुठेही असली, अगदी एखाद्या जंगलात असली तरी मी तिला तिथे जाऊन शोधणार. आदिवासी, तुला दुसरी कुठली बॅकग्राऊंड मिळाली नाही प्रेम करायला? हं? जय जय मेरे प्यार का मजाक मत उडाव जय. मजाक उडू नको तर काय करू? अरे शर्मिष्ठा सारखी इतकी ये सुंदर मुलगी हा. तुला आदिवासी म्हणून कशी काय दिसू शकते? अरे आदिवासी आणि मॉडर्न मुली यांच्यात फार फरक नसतो. तेवढेच ते असे छोटे छोटे कपडे, तीच ती न कळणारी भाषा, असं असतं ते. अरे ए ए ये किसी के जेब से गिरा हुआ पाकिट है जानी, बच्चों के खेलने की चीज नहीं. अगर इसमें से ऐसी वैसी कुछ चीज निकल आए तो आपने तो टिम्ब टिम्ब लग जाएगी. ओ फॅशन शो. अरे फॅशन शो? फॅशन शो? अरे बापरे, मग त्यांचे पासेस त्यांना देऊन टाकायला पाहिजेत. ओ तुमचे पासेस ओळखीच्या आहेत तुझ्या? नाही. मग कशाला बोलवतो त्यांना? अरे आई ती संधी चालून आली तर सोडता कशाला? नाही ते काय? कुठली संधी? आई कशी आहे? आई सारखीच आहे. ए बाप, काय चाललंय तुझं मध्ये मध्ये? आई कशी आहे? किती महत्वाच्या टॉपिक वर चर्चा करतोय माहितीये तुला? या दोघांना फॅशन शो ला पाठवायचंय. फॅशन शो म्हणजे? फॅशन शो म्हणजे माहिती नाही तुला? फॅशन शो म्हणजे छोट्या छोट्या कपड्यातल्या मोठ्या मोठ्या मुली. फॅशन शो म्हणजे नशा पहिल्या धारेच्या ताडीसारखी. वाळूवर मोकळ्या पायाने चालताना जसं पायाला हुळहुळत ना, तसं फॅशन शो बघताना मनात हुळहुळत. हुळहुळलं? हो हो हो. मग हे घ्या आणि जा हाईस करा. अरे ए दोनच आहेत. मग आता कोण कोण जाणार? माझा फिक्स, तुमचं तुम्ही अरे, बघा. ए कुशल, मी अरे. येतोय. तिसरा पास असता तर बरं झालं असतं. तरी तुला पाठवला नसता. त्या फॅशन शोचा हॉरर शो केला असतास. काही एक्सप्रेशन हिऊ करतोय. काय माणूस आहे. आई कशी आहे? पागल आहे की? पागल म्हणतो मला. काय आईचे तुझ्या? कसला वास येतोय सेंटचा. असा? हो. अरे इथे यायचं म्हणून घरातल्या सगळ्या सेंटच्या बाटल्या काढल्या आणि त्यातलं थोडं 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 मारलं. तेवढंच इम्प्रेशन. घाण वास येतोय. Hi guys, how can I help you?
व्हेरी गुड व्हेरी गुड. What very good? Where are you from? हो या नो नो. नो इज द What is the? May I help you? बोल ना काहीतरी. अरे कशासाठी काहीतरी चुकीचं बोलायचं आणि इज्जत घालवायची, त्यापेक्षा यस नो करत राहा. नाहीतरी आहे ते बोलून कुठे आपण इज्जतीचे झेंडे काढतोय हा. उकड्याला भेटलं नागडं. ए नागड्या, कशाला त्या पोरीच्या समोर उघडं नागडं काहीतरी बोलतोयस? तिला कुठे मराठी कळतंय नाहीतरी. तुमच्याकडे इन्व्हिटेशन कार्ड आहे का? आहे हे तेच आहे. Okay, come. Please come. This way. Please sit. Please take your seat. No, it's okay. Yeah. थँक्यू. टाळ्या वाजव. And now, let me introduce you, the designer of the show, Charvi and Sharmishta. Please give them a big round of applause. चार्वी शर्मिष्ठा. Check me high, 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 check me high. काय झालं. अरे गेले सगळे, चल ना जाऊया. ते मुर्दे त्या दोघी कुठे आहेत. अरे त्या दोघी पण गेल्या. कुठे गेल्या. अरे आत्ता कुठे हातात आलं तर रे पुन्हा गेले. तू मला आधी सांगायचंस ना. अरे तू चांगलं स्वप्न बघत होतास, म्हटलं ते कशाला मोडायचं म्हणून म्हटलं. आता कुठे असतील त्या. अगं शर्मी, प्लीज. कोण असतील रे. बॉडीगार्ड्स आहेत बॉडीगार्ड्स. तुला प्लीज स्टॉप इट ना गं, सोड मला. अगं जॅक. बॉयफ्रेंड्स पण असू शकतील. Cheers for a success. Cheers for the most successful fashion show ever before. Wow, what a feeling, yeah. पप्पांना कळवलंस? अजूनपर्यंत नंबर कुठे दिलाय त्यांनी त्यांचा. आणि नो ना, दर 10 दिवसांनी आपला नंबर बदलत असतात ते. यू नो व्हॉट, आय एम रिअली फेड अप ऑफ ऑल दिस नाउ. यू व्हेरी राईट या. पप्पांचा अज्ञातवास कधी संपणार आणि आपण सगळे एकत्र कधी राहणार? आय रिअली डोंट अंडरस्टँड. हॅलो. हॅलो, पापा बोलतोय. हे पापा, आम्ही आत्ताच बोलत होतो तुमच्याविषयी. पापा, आम्हाला ना डेस्परेटली बोलायचंय तुमच्याशी. काय झालं? पापा, आमचा फॅशन शो ना सॉलिड सक्सेसफुल झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आयुष्यात तुम्हाला काहीतरी जमतंय हे ऐकून फार बरं वाटलं मला. हा? मला दे ना. बाकी कशात तुम्ही? एकदम मस्त. दे ना.
हाय पप्पा, हाऊ यू? हाय फाईन फाईन आय एम फाईन. नाही म्हणजे अजून जिवंत आहे हे कोणाला कळलेलं नाही, त्यामुळे उत्तम आहे मी. हां बरं, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. येस पप्पा, बट यू ऑल्सो टेक केअर. या येस बेटा. आणि हो, माझा नवीन फोन नंबर लिहून घ्या पटकन. हो, एक मिनिट. पेन. हा पप्पा. 0832 हा 2547 6834. ओके ओके पप्पा. ओके चल ठेवतो फोन. बाय पप्पा. लव यू पापा. अरे लव यू टू बेटा, लव यू टू. बाय बाय. कल्लू चिकना रेप, पिल्लू टकला बँक रॉबरी, टिल्लू वाकडा मर्डर आणि मी डी. अजून काही करू शकलो नाही, पण तरी सुद्धा हार मानली नाही, प्रयत्न सोडले नाही. गेल्या 10 वर्षात 10 वेळा तोंडावर आपटलो, तोंडाची सगळी चाळण झाली, पण तरी सुद्धा हार मानलेली नाही. आणि तुम्ही लोक हार मानली. तू तुमच्या जिंदगीवर. पण भाई त्या मुली एंगेज आहेत. अरे एंगेज म्हणून काय झालं? ट्राय करणं कधी सोडायचं नाही. कधी ना कधी तुमचा नंबर लागणारच. हो. रिडायल करत राहा. हो. मला सांगा, तुम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांच्यावर प्रेम करताय? कधी प्रपोज करायचा प्रयत्न केलाय? करून बघा, कदाचित त्या हो म्हणतील. भिडा, बिंदास भिडा, बिंदास भिडा. गो हेड. बिंदास भिडा म्हणलं ना, बिंदास भिडा. आपलं तसं नाही. आपल्या नावामुळं आपली लव्ह स्टोरी सक्सेसफुल नाही होऊ शकत, आणि आपल्या करिअरला सुद्धा त्या परवडत नाही. पण तुमचं तसं नाही आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास. हे पप्पा पण ना कुठं गेलेत माहित नाही, फोनच उचलत नाहीत का? कुशल, एक मिनिट. आधी मी जातो आणि माती खातो. गप्प बस जरा. मला सांग, आपल्या दोघांमध्ये दिसायला उत्तम कोण आहे? मी. हुशार कोण आहे? ऑफकोर्स मी. तुझं फक्त नाव चतुर आहे, त्यामुळे माती खायचा सगळ्यात आधी हक्क तुझाच आहे. हा? जा जा जा. ठीक आहे. बघशील माझा करिश्मा. बघ जरा. हा. आली. येस येस येस. पाहिलंस तिने कसं हसत लाजत माझ्या फुलांचा स्वीकार केला. आता थोड्या वेळाने ती हळूच दरवाजा उघडेल, हळूच मला हात बोलवेल आणि हळूच म्हणेल, कुशल. हे कार्ड लावायचं राहून गेलं. कुठलं? फ्रॉम कुशल. काय म्हणजे मी ठेवलेल्या बुकेमध्ये हे कार्ड लावलंच नव्हतं. मग तू कुठे? खिशात होतं. अरे पण तिला आता कळणार कसं की हा बुके कोणी पाठवलाय ते? मॅक किती रोमॅन्टिक होत चाललाय ना. बघ ना, किती सुंदर बुके पाठवलाय. लक्की यू. माझ्या जॅकला तर हे सगळं कळतच नाही. यु नो, जर त्याला विचारलं ना जगातली सर्वात रोमॅन्टिक जागा कुठली, तर म्हणे जिम. फनी ना.
माती. ओढू नका अजिबात. हे बघा हा जो फास आहे ना हा त्यांनी बुके अडकवण्याकरता तयार केला होता. कळलं? कारण कॉलेजमध्ये असल्यापासून 08322 सॉरी काय बोलतोय? सॉरी कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही तुमच्याकडे पाहून झुरतो आहोत, पण कधीही हे बोलण्याची हिंमत झाली नाही आमची. म्हणून आज हिंमत करतोय. हे बघा माझं तुम्हा दोघींवर खूप प्रेम आहे. आमचं तुम्हा दोघींवर खूप प्रेम आहे. तुमचं आहे का? म्हणजे काय? अरे सोड ना. प्रपोज काय असं करतात का? नाहीतर काय. तुमचं आमच्यावरती आहे. आईचा घो. चाले आता साले. ए चल, बाहेरून मारून काही उपयोग नाही. आर्मीतला रिटायर्ड माणूस आहे. इथं वेदना होतील अशी कळ शोधा. अरे असं प्रपोज केलं तर पोरगी पटणार आहे काय? मग कसं प्रपोज केल्यानंतर पटणार आहे? अरे ते मला कळलं असं तुमच्या एवढी पोरं नसती काय मला? काहीतरी विचारताय. यापा पोरी पटवायला पैसा नाही लागत. पोरी पटवायला अक्कल लागते, अक्कल. आणि ती वापरायची. कळला? हा दरवेळेला तुझ्याकडे जे नाही ते वापरायला काय सांगतो? म्हणजे अक्कल. हे ऐका रे. हा फंडा नंबर 1. पोरीला पटवण्यासाठी असं काहीतरी करा. लड़की का दिल जलना चाहिए. कुछ भी करके लड़की का दिल जलाओ. दी अब मैं समझा. अब देखो मेरा कमाल. वारे मेरे शेर. आता फंडा नंबर 2 तुझ्यासाठी. ओके. ए ऐक, पोरीला ना वेगळ्या पद्धतीने प्रपोज करायचं. म्हणजे वेगळ्या पद्धतीने प्रपोज करून तिला पटवायचं. म्हणजे मागच्या वेळेला मी फुलं घेऊन गेलो होतो, यावेळेला मुलं घेऊन जातो. यस. वारे मेरे गबरू. वारे मेरे शेर. ओ माय गॉड. अरे हे कोणी आणलंय? हे अरे कोणी आणलं तुम्हा? या अशाच आणि इतक्याच गोंडस मुलांचा बाप व्हायची माझी इच्छा आहे. तू त्यांची आई होशील. माय गॉड, एवढे फनी लेक्चर्स ना. या पण नोट्स तर बघून घे. अरे नाही यार, ह्याला लॉजिकच बसत नाही. Then give it to me ना. अगं पण आय हॅव टू फिनिश दीज लेसन्स Okay, ऑल्सो मा. ना. नाचो एक. चकमक सोनसळी. तू ग नाजूक सोनसळी, तू ग चकमक मासोळी. तुझ्या नजरेचा तीर झाला घायाळ दिल, तडपतोय दिन रात कभी तो आके मिल. मागचा मार कमी झाला काय? हा? नो नो नो, मी तुला नाही, तुझ्या बाजूला जी मल्लिका आहे, हुस्न आहे ना, तिच्याशी बोलतोय. चतुर कहते मुझे, नाम तो सुना होगा आपने. खरं तर मला तू खूप आवडतेस. मी? तू ग. अयो अयो अप्पा, अयो अण्णा, अयो व्यंकटेश आये मेरे को छेड़ा. अयो अण्णा, अप्पा, अयो अयो अप्पा, अयो अण्णा ये मेरे को छेड़ा. अप्पा. उघडे मी पण उघडा. दारूनी दुःखाचा नाश होतो. दारूनी शरीराचा नाश होतो. दारूनी मन हलकं होतं, पाकिट पण हलकं होतं. दारूनी दुःख उतरत.
दारू चढलेली असते तोपर्यंतच. दारू उतरली की दुःख चढतं. हा पिणार हो. काय मागव? शाळेचं पाणी. मारू नको मारू नको. आधी हात धर. या बाटलीची शपथ, यातल्या द्रव्याची शपथ, तुमच्या दोघांची शपथ. अरे पुढे बोल ना. नाही तुम्हाला त्या पुर्री मिळवून दिल्या तर नाव लावणार नाही. आता शेवटचा आणि एकदम कोर्रा करकरीत फंडा. फंडा तसा जुनाच आहे पण जालीम आहे. काय काय म्हणजे आता त्या पोरी तिकडून येणार, त्यांना मी छेडणार. खोटा 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 खोटा. त्यांना मी छेडणार, मग त्या ओरडणार, बच्चा हो बच्चा हो बच्चा हो. मग तुम्ही यायचं आणि फिल्मी स्टाईलनी मला खर्चा पाणी द्यायचा. काय झालं? खोटा खोटा. टुडे द मॉर्निंग वाज सो फनी. हो ना माया? आय अरे द्या. ओके बाय बाय. चला रे चला. तुम्ही नाही रे. चला रे. बट सम ऑफ देम आर रिअली क्यूट. पण मला नाही. जाऊ. तू माझ्या बहिणीसारखी मारू नको. अरे कुशल छतू, अरे इकडे या रे, मारतायत. अरे इकडे या. अरे पळू नका, इकडे या. अरे मारतायत त्या मला. अरे पळून जाऊ नका. कुशल छतू, तुझ्या त्या दीड दमडीच्या मित्रांना सांग की आमची स्वप्न बघायची सोडून द्या. डोळ्यांचा आकार इतका मोठा नाही त्यांच्या, कळलं? नाही तर जाईल तुला. हे बघ, खरं तर आम्हाला एकदा वाटलं होतं की पुढे येऊन तुला वाचवावं. पण आमच्या लक्षात आलं मग आपल्या तिघांनाही मार पडला असता ना. म्हणून आम्ही काय विचार केला, समथिंग इज बेटर देन अगदीच नथिंग. तू एकटाच मार खा. काय नको त्यावेळी बरा विचार करतो रे तुम्ही. त्या पोरींनी मारून मारून हाडं मोडून टाकली माझी. मग जाऊ दे, आपण त्या पोरींचा नाद सोडून देऊया डी. नाही नाही, त्या पोरींनी मला खूप मारलं. इसकी सजा जरूर मिळेंगी. अरे पण आम्ही काय केलंय? आमची काय चूक आहे? तुम्हाला नाही रे, मग त्या पोरींना. इसकी सजा जरूर मिळेंगी. आता सरळ नाक दाबायचं म्हणजे तोंड उघडेल. अरे इतका मार खाल्लायस तरी कोड्यात बोलायची सवय जात नाही. स्पष्ट सांग ना काय ते. त्या पोरींच्या बापाला पटवायचं. असं पटवायचं की त्या बापानी स्वतःहून त्या पोरींचा हात तुमच्या हातात दिला पाहिजे. पण त्यांच्या बापाला शोधायचं कुठे? काय नंबर वगैरे आहे? छे, काय माहितीच नाही बाबा. 0832-547-6834. तुला काय माहित? अरे आपण फुलं घेऊन गेलो होतो ना, तेव्हा मी शर्मिष्ठाच्या हातातल्या पॅडवर वाचलं होतं, पप्पा 0832-547-6834. वेलकम बॅक टू युअर होम. पाहिलंस मी किती दयाळू आहे. तुला तुझ्याच घरात आणून सोडलं आणि इथे राहिलास तर नकाशा कुठं ठेवलास हे तुला लवकर आठवेल. आणि मदतीला असतीलच माझी 2 माणसं. बॉईज,
अरे बापरे आलं. ओ बाई आता मांडीवर बसता का? उठा ना. हा. अरे देवा काय ही गर्दी. हा. पाठ गेली. आयच्या गावात अरे काय रे हे. आईला झक मारलीन प्रेम केलं यार. केवढं लांब आहे गोव्यापासून. मला तर मध्ये एकदा वाटलं होतं आपलं आयुष्य संपणार बहुतेक, पण हा प्रवास नाही संपणार. पण मला कळत नाही पोरींचा बाप एवढ्या लांब का आला असेल राहायला. पोरी कशा आहेत बघितलंस ना. मनस शांतीसाठी आला असेल. म्हणजे पोरींच्या दूर राहून मनशांती मिळणार त्याला. पोरींपासून दूर जाऊन मनशांती मिळणार. अरे आपल्याला पोरींच्या जवळ जाऊन मनशांती पाहिजे. मनशांतीचं तसं नसतं रे बाबा. मनशांती अरे पोरींचा बाप या विषयावर निबंध लिहायला आलात का इथे? तसं नाही, पोरींच्या बापाला पटवण्याआधी त्याची मानसिकता काय ते बघायला नको का? तेल लावत गेली मानसिकता. नाही ऐकलं ना डायरेक्ट कोपच्यात घ्यायचा, पिस्तूल काढायचं, डोक्याला लावायचं आणि म्हणायचं पोरी पाहिजेत. आणि त्याला काही भलतच वाटलं म्हणजे. किती प्रश्न पडतात तुम्हाला, किती प्रश्न पडतात. डोक्याचं दही करू नका यार. आधीच्या गाडीत बसून डोक्याचं दही झालंय. चला चहा घेऊ. अरे मी जर नसतो ना तुमच्या बरोबर, तुमच्या पिताश्रींना पण कळलं नसतं नुसत्या फोन नंबर वरनं मुलीच्या बापाचा पत्ता कसा शोधायचा. बरं इथे कोणी चहा द्यायला आहे का? आपला आपणच ओतून घ्यायचा. कन्नडा कन्नडा 3 चाय यंगर डग्गा. माल करी. मालक करी. मालक तू इतक्या लांब येऊन चहाची टपरी टाकलीस. अरे हा बिझनेस सुरू करायच्या आधी तरी मला विचारायचंस. इतक्या वर्षांची आपली दोस्ती बिस्ती सगळं हट. अरे काही काय बडबडतोयस? अण्णा आप्पा आप्पा अण्णा तो समोर बघ. समोर काय दाखवतोस? अजून एक टपरी टाकलीस वाटतं. नाही नाही तो काय करतोय बघ. अरे आतापर्यंत हप्ता भरायचा असतो एवढं मला माहिती होतं. हप्ता गोळा पण करायचा असतो हे मला माहित नव्हतं. नको सांग. हे बघा बरोबर ठीक आहे. हा यावेळेस कमी पडांडो, पुढच्या वेळेस जास्त आणांडो, नाहीतर गोळ्या घालांडो. चहा रे चहा आमच्यासाठी. चहा हळू हळू हळू. चहा आमच्यासाठी बसलोय तिकडे. हा नवीन एरिया आहे ना, सोलून काढतील. चला. फुकटचे किती आहेत रे? पैसे मिळाले. किती आहेत सांग ना. 700, 800, 900. ए असतील यार 2000च्या वर दे ना. हो ना. बरं झालं माझे खूप खर्च झालेत नाहीतरी. ए तुम्ही पोरीच्या बापाकडनं घ्या हुंडा. असं म्हणतो. मग दे. घे. हप्ता हप्ता याने घेतला. मी फक्त मोजत होतो. मैंने कुछ नहीं केलं. इसका है सब कुछ. याला पाहिल्या मालकरी थोडा लेट झाला की हो, पण हा आमचा हप्ता घ्या की हो. आमची थोडी वरती सेटिंग लावा की हो. आम्हाला पण सुप्रिटेंड करा की. अरे मला का मारताय? नाही आम्ही बघत होतो. आम्ही स्वप्नात तर नाही ना. अरे नाही रे खरे पैसे. अरे पण हा चमत्कार झाला कसा? कोण समजतात कोणते आपल्याला? गाना रंगा बोल बाबा बोल. नाकाशा कुट्या बोल. कुत्र्याचं शेपुडे ते साल. 20 वर्षात नाही सरळ झाला आता 20 मिनिटात होणार आहे वय.
तसं नाही ऐकणार तो. बोलतो का नाही बाबा? हा ए आता खाली चटका दिलाय. बोलला नाहीस ना, अख्खा जाळू. तुझ्याकडे लाचचा 1 तास आहे. हा, आम्ही बाहेर जाऊन येईपर्यंत काय तो विचार करून ठेव. दे टाळा दे. काय येड लागलंय? तो काय पळून जाणार आहे? पडलाय आत कोळंबीसारखा, जीव आहे त्यात. डोक्याचा भुगा नको करू, चाल. कडे लावतोय ना. हाच बंगला आहे ना पप्पा सरंजामींचा? हा, टेलिफोन एक्सचेंज मधनं हाच ऍड्रेस मिळाला ना. हा चला. कुत्र नाही ना इकडं? आईला ए कडी आहे. मग आता काय वाट बघा पप्पा येईपर्यंत. ए, बस झालं तुमच्या पप्पाच्या गप्पा. साला, आपण कोणाची वाट पाहत नसतो, आपली सगळे वाट पाहत असतात. हा? ए हा कोण आहे? ए हा काय? अरे आपले होणारे सासरे बहुतेक हेच असावेत. हे असे या अवस्थेत? कुणी मारलं असेल काय त्यांना? कोणी मारलं असेल त्यांना? एक बसा, नुसती काय चर्चा करताय रे? त्यांना सोडवा आधी. बघा ते आहेत का खपलेत. अरे बापरे. नाहीतर नसतं झेंगट अंगाशी यायचं. काही काय बोलतोस? ए चतुर, हा बघ ना. तू बघ ना. बर बर, चल चल. सरंजामे आपणच ना? ओ सोडो सोडो सोडो. सोडवतो सोडवतो. बरे आहात का? अशक्तपणा आला रे त्यांना. त्यांना चहा कॉफी बिस्किट काहीतरी द्यायला हवं. घरात काही असेल अरे तर. काही नाहीये घरात. हे, अख्खं किचन पालतं घातलं. एक काम कर, तू इथेच थांब यांच्यासोबत. आम्ही बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येतो. हा चल. बरे आहात ना? आईस ले लो. क्या बेडरूम है भिड़ू, और क्या बेड है. इस पे तो सोना चाहिए, सोना चाहिए. अरे भाई आप वापस आ गए? टाईट नाही ना तू? तुला एक सल्ला देतो. बार मधल्या वेटरनी ना स्वतः टाईट नसतं व्हायचं, लोकांना टाईट करायचं असतं. हा जा मेनू कार्ड घेऊन ये, आम्हाला पार्सल हवंय. जाओ. काय बघतो? अरे हे नाही रे, मागे बघ. ए ए गळा, हा सुटलं कसा? हा
काहीतरी लोचा आहे हा काय सांभाळून राहायला पाहिजे. काय झालं काय? चल बांध त्याला चल. बघू काय ते नंतर. बर चल हे धर. पुन्हा बांधायचं होतं तर मग सोडलं का रे बाबांनो. हा येडाय का रे? अरे ठरवा ना एकदा, ए गणा ठरवा. पहिलो आपण चढली आला. हा. ए बांध पार्सल रेडी आहे. काय रे पैसे नकोच असतील तुला हा क्या भाई रहने दो ना. चाल. सलाम भाई. आपल्याला कोणी एवढं घाबरत असेल याच्यावर विश्वासच बसत नाही ना. चल. गंमत आहे गंमत. हा बघ. मी पण. हाँ बोल. बॉस गणारंगा तो बार में घूम रहे. बंगले पर बुड्ढे के पास तो कोई नहीं है. त्याने पकडून माझ्या समोर आणून टाक. मग मी बघतो त्यांचं काय करायचं ते. घटोत्कच. अरे अरे बाबा आता मला नकोय काही हप्ता बिप्ता. हप्ता घेऊन घेऊन कंटाळलोय आम्ही. नाही तर काय. हप्ता नाही, तुम्हाला खर्चा पाणी द्यायला आलोय. अरे खर्चा पाणी नाश्ता पाणी सगळं झालंय आमचं. हो की नाही रे कुशल? नाही तर काय. जो तो येतो तो पैसे द्यायला येतो. हे बाबा निघ चल. चल. चला गाडीत बसा पटकन. खरी असेल का रे? गोळी लागल्यावरच कळेल. मग मारावं याला. मारव याला काय मारव याला काय. चल, 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 बस. बसलो ना आम्ही. चला. तुझ्या घटोच कुठे उठ. झोपा करताय. ए फौजे हसायचा नाही. हसायचा नाही. हसला ना तर साला पुढची अख्खी जिंदगी आहे ना ती दाताच्या जागेवर कवळी लावायला लागेल. कळला काय? हॅलो बॉस. चिटकवली दोघांना म्हणजे कोणाला? रंग आणि गणाला. दोनोने उघडा. कुलते आहे काही बापाचा एकुलता एक मुलगा आहे. मी काका काकू. अरे काका काकू काय? सॉरी डॉक्टर साहेब आम्हाला वाचवा प्लीज. अहो शाळेला सुरी लावताना सुद्धा 10 वेळा विचार करतो आम्ही. शाळेला सुरी लेवल कशाला गेला होतास तू? तसं नाही रे. ह्या असल्या लोकांना हीच भाषा करते. सुरी तलवार बंदूक. कोण आहात तुम्ही? कशाला आलात? आम्ही एका वाक्यात उत्तर द्या. चतुर कुशल. बाळासाहेब सरंजामीच्या मुलीवरती आमचं खूप प्रेम आहे. आमच्या त्यांनी त्या पटेनात म्हणून बाळासाहेबांनाच पटवायला इथे आलेलो. बाकी गरज काही नाही हो. गरज काही नाही. काय सरंजामीला पोरी आहेत? साला छुपा रुस्तम निघाला. हुकमाचा पत्ता लपून ठेवला आपल्यापासनं. पण हरकत नाही. तो पत्ता आपल्या हातात लागला का बाजी आपली बॉस. खबरदार माझ्या पोरीनं हात लावा ना तर. हात नाही लावणार. अख्ख्याच्या अख्ख्या उचलून आणणार. मगाशी लय हसायला येत होतं तुला. आता हास. हास. ओके बॉस, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही आत्ताच्या आत्ता निघतो गोव्याला. त्याच्या पोरीनं ताब्यात घेतो. एकदा पोरी हाताला लागल्या का पोपटासारखा बोलायला लागेल साला. एका सेकंदात सांगेल ना कशा कुठे ते. पण बॉस, याच्या पोरींना आम्ही ओळखायचं कसं? त्याची व्यवस्था मी करतो. पोरींचे फोटो आहेत? कुठे आहेत?
फाडा ते नाही, फक्त तिथे नाहीये. मोबाईल मध्ये पण आहेत फाडा घ्या. काय ग लागला फोन पप्पांना? नाही ग, नुसती रिंग वाजतीये. कुठे अडकलेत काय माहित. यू नो ना पप्पा, ते आज इथं असतात तर उद्या भलतीकडे. डोंट वरी, आपण उद्या फोन ट्राय करूया. उद्या नक्की लागेल. हे बघा, माझ्या मुलींचा याच्याशी काहीच संबंध नाही. तुम्ही काय उगाच त्यांना या सगळ्यामध्ये अडकवताय? तुमचं वैर माझ्याशी आहे, माझं काय करायचं ते करा, पण माझ्या मुलीला सोडा प्लीज. आजपर्यंत जाणून बुजून या सगळ्यापासून लांब ठेवलंय मी त्यांना. त्या त्यांचं आयुष्य आनंदाने जगतायत, त्यांना तसंच जगू देत. प्लीज प्लीज त्यांना सोडा प्लीज. नकाशा कुठे आहे? नाही, नकाशा कुठे आहे ते मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. माझं काही झालं तरी मी तुम्हाला सांगणार नाही. मग मर, तुझ्या मुलींसकट मर. चला चला लवकर चला लवकर. कोण आहेस तू? कोण आहेस तू? कोण? मी दूर. अहो असे अवघड प्रश्न विचारू नका. इकडून निघणं महत्वाचं. चला चला. नाही इथून इथून मागून चला. इथे लोक आहे. जय जय, मुझे बसंती की याद आ रही. जय शट अप यार. फुकटचं अडकून पडलो त्या पोरींच्या नादाला लागून. कसं सुटायचं कळत नाहीये. चांगलं आयुष्य जगत होतो सोन्यासारखं. नाही नाही, शक्य नाहीये. अरे का शक्य नाहीये? नाही मी म्हणतो का शक्य नाही, का शक्य नाही. मी सांगतो तुला, या भिंतीच्या आत सोनं आहे, सोनं. तुला रे कसं कळलं? अरे कसं कळलं म्हणजे मी जुन्या पुरातन वस्तूंचा केवढा अभ्यास केलाय. ओ. नुसत्या स्पर्शाने मी तुला सांगू शकतो, या भिंतीच्या मागे सोनं आहे, सोनं. आणि ते सापडवणं पण खूप सोपं आहे. कसं रे? अरे या भिंतीत कुठेतरी कळ आहे, कळ. हो का? ती कळ दाबली की ही भिंत बाजूला होणार आणि सोनं बाहेर पडणार भरपूर. सोनं आहे याच्यात? मग पण तुम्हाला काय उपयोग त्याचा? ते सगळं सोनं तुमचा बॉस मिळवणार आणि तुम्ही पुन्हा भिकाऱ्यासारखे आमच्या समोर बसून राहणार. म्हणजे पुन्हा तो गब्बर आणि तुम्ही आपले सांबा. काका काका किती करता हो तुम्ही सगळ्यांसाठी, किती राबता. बघा ना, दाढी करायला वेळ नाही, केस कापायला वेळ नाही, आंघोळ तरी करता की नाही कोणास ठाऊक. नाही म्हणजे किती जीवावर उदारून करता सगळं त्या बॉस साठी, पण सगळी मलाई खातो तो बॉस. मी काय म्हणतो काका, बघा म्हणजे तुम्ही आता आम्हाला सोडवा, मग आपण तिघं मिळून ती कळ शोधू. ते सोनं सगळं तुम्ही घ्या आणि वाटल्यास परत आम्हाला बांधून ठेवा, बस. करेक्ट काका, वाचवा स्वतःला. या सोनं कमवूया. या सोनं याच्यात? हो काका, हो काका, हो काका. काका सोडता ना मला? हो सोडतो ना. शाबास. आता मी नीट सोडा. सोडतो. कळ कुठे आहे? येते आली का? चल फळ कुशल फळ. दुसरा रस्ता नाही का ह्याच्यापेक्षा? भयंकर जमायला झाले. जरा बसू का? थांबलास की संपलास? आता काय राहिले उरायला? गेली 20 वर्ष या अशा जंगलात झुडपातनं काट्याकुट्यातनं धावतोय, म्हणून स्वतःचा जीव वाचवू शकलो. यासमोर असा जिवंत दिसतोय. कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर गोवा गाठला पाहिजे आपल्याला. एक विनंती करू का? मला कडेवर घेता का? राहतेच. नाही येतो. हा रस्ता कधी संपणार? लाज नाही वाटत? सरंजामी पळाला म्हणून सांगताना लाज नाही वाटत? वाटते ना, वाटते. पण साला आपण काय करणार?
मागून येऊन फटकवला आपल्याला. कोण होता तो? तेच नाही माहित. या एरियात आधी कधी बघितला पण नाही. पण मला वाटतं गणा आणि रंगाचे डुप्लिकेट आहेत ना, त्यांचाच फंटर असणार तो. कशावरून? मार्केटमधला हवालदार बोलला ते दोघं नाही, तिघं होते. पण तुम्ही काळजी करू नका बॉस, आता मी त्याला. तू काय नाही करायचं आता. जे करायचं ते मी करणार. नालायक आहात तुम्ही सगळे. माफ करा बॉस, चूक झाली. माफ करा. सॉरी बॉस, चूक झाली. परत असं नाही करणार बॉस, माफ करा. मला एक विचारायचंय कुशल, त्या भिंतीत खरंच सोनं असेल तर? हट. हा, अरे हे बघ, डी हे कुशल चतुर. ठीक जाओ. बाबा थांबा, कुशल चतुर आहेत ते. नमस्कार. नमस्कार. कमाल आहे. हुबेहूब रंग आणि गणा. थोड्या वेळा करता मी घाबरलोच होतो. पडलं पुन्हा यांच्या हाती सापडलो काय. संपलं आता सगळं. नाही पण हे काय प्रकरण आहे? ते लोक का मागे लागलेत तुमच्या? सांगा ना प्लीज. वो एक लंबी कहानी है. मराव द्या. ए तू गप्पा बस रे. काका सांगा ना प्लीज, आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं काय ते. का? पण तुम्हाला इतका रस काय आहे सगळ्यामध्ये? कोळात कोण तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला माझ्याकडून? चार्वी आणि शर्मिष्ठा तुमच्या मुली. आमचं खूप मनापासून प्रेम आहे त्यांच्यावर. पण दुर्दैवानं त्यांचं आमच्यावरती प्रेम नाहीये. म्हणून मग आम्ही ठरवलं की तुमच्याकडनं प्रयत्न करून बघूया. पण इथे आल्यापासून जे सगळं बघतोय ते म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आहे काका? बॉसची असिस्टंट. रंगा गना, ये पार्सल कहाँ ले जा रहे हो? क्या हुआ? इसने मुंह खोला क्या? नहीं, वही उगलवाने वाले के लिए हम लेके जा रहे हैं उसके उन्हें. हाँ हाँ जी. जाओ तुम जाओ. हाँ जी. ठीक है. और हाँ, ये कौन है? मेरा नाम डी है. डी, न्यू एडमिशन. चलेगा? मुझे नहीं चलेगा. कीप सेफ डिस्टेंस. हट साला. हा गोव्याचा 10वा बीच पालता घालतोय आपण. 10वा. इतक्या वेळ जर का आपल्या इथे बसलो असतो ना, 1000दा पत्ता लागला असता. पण इथे पोरीचा पत्ता लागत नाही साला. आई कशी आहे? कशात तुम्ही? पिणार नारळ पाणी हे प्यायला ना की दुःख कमी होतं. घ्या ना. उगी 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 उगी. अहो 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 अहो, कशाला रडताय? चतुर आणि कुशल जाऊन जाऊन जाणार कुठे? तुम्हाला बघितल्याशिवाय मी एक क्षण राहू शकत नाही. मग ते कसे राहतील? अहो नक्की परत येतील. अरे परत येतील काय? आलेच.
चतुरची आई. चतुर चतुर ए, ए. बाळा चतुर ए, चतुर. ए, गप. ए साल्या इथं पण तुझा लपडा आहे. जातो तिथे घुसतो काय? अरे काय वाटेल ते काय बोलतो तू? अरे कुशल तू काय बोलतोस हे? हे बघ, चतुर ऐक माझं. अरे चतुर माझ्या बाळा, माझ्या सोन्या, अरे माझ्या बाळा, आपल्या आईला सोडून कुठे गेला होतास तू? अरे ही माझी आई. अरे माझी आई माझ्या जन्माच्या आधीच मिळाली. ही कुठून आली? ए एडी येते एडी. केस बघ तिची. अहो पहा ना काय म्हणतोय. अरे ही माझी आई नाही. कोण आहे ही बाय? अहो बघा माझा सख्खा पोर हा आपल्या स्वतःच्या आईला बाई म्हणतोय. देवा तुम्ही थांबा थांबा. चतुर ए काय चतुर? मी गाणं डोक्याचा काही करू नका नाही तर देन एक धापकन. नको मारू त्या म्हाताऱ्याला. काय झालं? अहो काय करतोय? अहो, हे उठला रे त्यांना. अहो पण घेऊन जा घरी. वाटतो का म्हातारा? नाही कसे आहेत तुम्ही? मला उठला रे. चतुर चतुर. इडा टळो पिडा टळो, घरच्यांची बाहेरच्यांची, दुष्टाची वैऱ्याची, किड्या मुंग्यांची, वारा पावसाची, कुणा कुणाची वाईट दृष्ट लागली असेल ना तरी निघून जाऊ. ए यार काय चाललंय? प्रेम सभ्य आणि साध्या माणसांमध्ये आहे ना हे असंच प्रेम केलेलं दाखवतात. आईचा गोत्या प्रेमाच्या. असा कसा बदलला हा? काही दिवसापूर्वी तर बरा होता, आता तर आईला सुद्धा ओळखेनासा झाला हा. हे आयटम गप ना. आयटम? हिला तू आयटम म्हणतोस? आतापर्यंत आय म्हणत होतास ते ठीक होतं, आता डायरेक्ट याला नक्कीच बाहेरचा वारा लागला. उगाच या दोघांना बाहेर बसवलं. तू काळजी करू नको, आपण नाही आहे ना. नाही नाही नाही, तुम्ही काही करू नका. रामकृष्ण भाऊजी गेलेत ना मांत्रिकाला आणायला. या 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 या. कशा आहात तुम्ही? अरे रे 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 रे, ह्या माणसाचं मी काय करू? माडाला जसा नारळ लटकतो तसा हा हिला येऊन लटकतो. ओ आधी ह्याचा नारळ फोडा. हे पैसे मी देणार आहे. मार त्यांना. मार त्यांना धाड. ए किती प्यायला यार. ए टाकल्या थांब, तुझी पण कवटी अशीच बाहेर काढतो. मला वाटतं यांना अंडरवर्ल्डच्या भूतानं झपाटलाय. काळजी नको, काळजी नाही. माझ्याकडे दुसरा उपाय आहे. जालीम उपाय आहे. इब इब. ए दाची तप्पी आहे. अरे आता ते बंद आहे ना सगळा. नारळ पाणी पाहिजे. नारळ पाणी पाहिजे का? या इकडे या 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 या. पाणीवाला पाहिजे का? खोबरवाला पाहिजे? या या या. बसा बसा बसा. या उघडले खोबरवाला घ्या. कशा आहात तुम्ही? काय झालं होतं मला? काही नाही, मगाशी आपलं बोलणंच नाही झालं ऍक्च्युली. सांगा ना, ती सगळी माणसं का मागे लागली तुमच्या? त्यांना नेमकं हवंय काय तुमच्याकडून? मूर्ती. मूर्ती? हो. गोव्याजवळच्या एका छोट्याशा गावात एक छोटस पण सुंदर देऊळ आहे महादेवाचं. त्या देवळातली मूळ मूर्ती पोर्तुगीजांच्या काळात चोरीला गेले आणि प्रतिष्ठापनेच्या दिवशी, आणि तेव्हापासून ते देऊळ तसंच आहे, बिना मूर्तीचं. मी आणि माझ्या 4 मित्रांनी ती मूर्ती परत आणण्याचं स्वप्न पाहिलं. आम्ही ते स्वप्न पूर्णही केलं. मूर्ती देशात परत आली
पण ते देवळापर्यंत काही पोहोचू शकले नाही. का? 150 वर्षांपूर्वीची मूर्ती. या पैशांच्या जगात त्या मूर्तीची किंमत हवाच्या सवा वाढलेली. जवळजवळ 100 कोटींच्या वर बोली लागत होती माफियांच्या जगात. त्यामुळे मोठमोठ्या माफिया गँग त्या मूर्तीच्या मागे लागल्या होत्या. 20 वर्षांपूर्वी अशाच एका गँगनं ती मूर्ती घेऊन परतणाऱ्या आमच्या जहाजावर हल्ला केला. त्या हल्ल्यात माझे 4ही साथीदार दगावले. मी मात्र वाचलो. मी ती मूर्ती घेऊन पळालो. आता मला ती मूर्ती पुन्हा त्या देवळात नेऊन बसवायची. कारण एकदा का ती मूर्ती त्या गाभाऱ्यात नेऊन बसवली की तिथून ती कोणी हलवू शकणार नाही. कारण त्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे. एकदा का ती गाभाऱ्यात तिच्या जागेवर नेऊन बसवली की एक खटका लागेल. मग तिला तिथून कुणीही कुठेच हलवू शकणार नाही. अहो मग त्याच वेळी तुम्ही ती मूर्ती त्या देवळात नेऊन का नाही ठेवलीत? 20 वर्ष कशासाठी वाट बघत बसलात? कारण त्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरलेला आहे. शांभवी पौर्णिमेचा. शांभवी पौर्णिमा? हो, शांभवी पौर्णिमा. 100 वर्षातून एकदाच येते ते. 100 वर्षांपूर्वी जेव्हा ही मूर्ती पळवली गेली त्या दिवशी शांभवी पौर्णिमा होती. आणि आता या वर्षी येत्या 2 दिवसांनी शांभवी पौर्णिमा आहे. गेली 20 वर्ष याच दिवसाची वाट पाहत होतो मी. 100 वर्षांनी येणाऱ्या याच दिवशी त्या मूर्तीची स्थापना करायची आहे मला त्या देवळात. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर परवाच्या शांभवी पौर्णिमेला त्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या देवळात झाली नाही तर अजून 100 वर्ष वाट पाहावे लागेल. नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. माझ्या आजीनं आपली अख्खी हयात तिच्या देवाची वाट पाहण्यात घालवली. तिचा देव देवळात परत आलेला तिनं याची देही याची डोळा बघायलाच हवा. मूर्तीची स्थापना होणार, परवाच होणार. नाही पण तुझ्या आजीचा आणि या मूर्तीचा काय संबंध? मूर्तीला आणायला गेलेल्या तुमच्या ग्रुपमधल्या त्या साथीदारांची नावं सांगाल? रमेश बागवे, अंगद केळुसकर, मिथिलेश राणे आणि प्रल्हाद गोवेकर. माझं पूर्ण नाव चतुर प्रल्हाद गोवेकर. तुमचे हे स्वप्न आपण सगळे मिळून पूर्ण करू. फक्त आम्हाला सांगा, आता ती मूर्ती कुठे आहे? ती मूर्ती मी एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली आणि तिथपर्यंत पोहोचवणारा एक गुप्त नकाशाही तयार केलाय. तो नकाशा आता
मी काय नाही केलं. अहो गप्प बसा. काय नाही केलं. गप्प बसा. पळाले बघा. कुठे पाहिले ते बसलेत ना. अहो हे नाही हो, हे पळाले. कुशल. आईला सुटलो यार. नाही तर काय, या प्रेमाचा ओव्हरडोस होऊन मेलो असतो आपण. पण आता टाइम दौडून चालायचं नाही हा. ज्या कामासाठी आलो ते काम व्हायला पाहिजे, नाही तर बॉस घोडा लावाला आपल्याला. अरे पण या लोजच्या त्या पोरींचा चेहरा विसरलो ना मी. त्या सरंजामीच्या पोरींला ओळखायचा कसा? अरे आहे ना, हे बघ. रंगा पोरी अरे तेच बघतोय ना. समोरून धावतायत. पहिले पकड. किती वेळा सांगितलं तुम्ही दोघांना की आमचा पाठलाग करायचा नाही. आम्ही अरे ही काय वेळ आहे का बेशुद्ध पडायची? मग किती वाजता बेशुद्ध पडतात? माहित नाही. देई दे. कुणी वेळ बघून बेशुद्ध पडतं हा? तिकडे काका वाट बघत असतील. उचल लवकर. हा, हा, हा. अरे यांना हा 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 चल चल. आता आता काय करायचं? घर तो एक होता है मगर इसमें दरवाजे दो भी हो सकते हैं. जय अरे मग दुसरा दरवाजा शोध. तो बघ. मग चल ना. चल लवकर. अरे अरे किती जड आहेत रे ह्या. तुझी तर डोंगरा एवढी जड आहे रे. माझी तर छोटी टेकडी आहे म्हणून ठीक आहे. टेकडी टेक टेक कठीण आहे. टेक. टेकडी टेकली. ए, ए, ए. अरे 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 किती वेळ चालणार आहे यार. हो. यांना शुद्धीवर आणायला पाहिजे. कांदा आहे कांदा. कांदा? मी भजीवाला नाहीये, खानदानी पुरोहित आहे मी. माझे सॉक्स काढू? मरतील त्या. हव्यात ना आपल्याला. हो. मग आता पाणी. चार्वी आणि शर्मिष्ठाला घेऊन हे दोघे अजून आले कसे नाहीत रे? आमचा बंगला काही इथून फार लांब नाहीये. गाडीतलं पेट्रोल संपलं असेल. गाडी पळवताना बघितलं नव्हतं ना टाकी फुलाय का नाही ते. मस्करीची वेळ नाहीये ही. जा बघू नये कुठे अडकलेत दोघे. जा. नाही मी जातो पण तुम्ही इकडनं बाहेर पडू नका. नाही रंगा आणि गणाला पता लागू नये म्हणून तुम्हाला इथे लपवलंय. तुम्ही बाहेर जाल त्यांना दिसाल तुम्हाला कोपच्या घेऊन हे गिफ्ट बघतो. पुन्हा बेशुद्ध पडला तर खबरदार. याद राखा. मगापासून पाणी शिंपडून शिंपडून हाताची झारी झाली आमच्या. हे बघा लक्ष देऊ नका मी काय सांगतोय. मी कुशल हा चतुर. माहितीये. ऐका ऐका, आम्ही तुम्हाला तुमच्या पप्पांकडे घेऊन जायला आलोय. पप्पा कुठे ते? नाही ते नाही सांगता येणार कारण ते एका गुप्त जागेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. हा. काय? हो. ओ माय गॉड. परत बेशुद्ध नाही पडायचं. हा. हे बघा, अरे कुशल सांग ना त्यांना, काहीतरी कोणाचा तरी फोन हो, वाजतोय. सांगतो. हे बघा तुमच्या पप्पांना हॅलो. हा डी बोल. हे पाणी काम. अरे कुठे आहेत यार तुम्ही? आम्ही चार्वी आणि शर्मिष्ठा बरोबरच आहोत. इतका वेळ या ना लवकर. हो आलोच. चला 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 चला, चला, चला चला. चला लवकर. चार्वी आणि शर्मिष्ठा बरोबर यांची फिल्डिंग लागली वाटतं. पप्पा 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 काय अवस्था झाली हो तुमची? किती लागलं हो तुम्हाला?
छान वाटते तुम्हाला सर्वांना एकत्र बघून. मनस भरून आलंय. आता मुद्द्याचं बोलूया. नकाशा कुठे आहे? घटोत्कच. पकडा रे त्यांना. हे मी सुद्धा करू शकलो असतो. तुम्ही पहा, माझी काळजी करू नका. तुम्ही पहा. नाही अंकल, आम्ही तुम्हाला अशा अवस्थेत सोडून नाही जाऊ शकत. हे बघा, माझ्या जीवापेक्षा ती मूर्ती, तो नकाशा खूप महत्वाचा आहे. उद्या उद्या शांभवी पौर्णिमा आहे. सूर्यास्ताच्या आत त्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हायला पाहिजे. हो हो हो, हो अंकल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण तो नकाशा कुठे आहे? हे बघा, चार्वी, शर्मिष्ठा यांना जपा. हो अंकल. त्यांच्या जवळ तो नकाशा. अंकल, अंकल, काय झालं? शायद बूढ़ा मर गया. नक्शा उसकी बेटियों के पास है. तुला कसं माहिती? मरने से पहले बक रहा था. नाही, पण तिकडची व्यवस्था नीट लागल्याशिवाय तू तिकडनं हलू नकोस डी. हो ठीक आहे, करतो तुला फोन नंतर. हा. चतुर कसे आहेत पप्पा? काय म्हणाला डी? आम्हाला पप्पांना भेटायचंय. नाही, आपण नाही भेटू शकत होत त्यांना, कारण त्या लोकांची आपल्या सगळ्यांवरती नजर आहे. आणि डी म्हणत होता की पप्पा आउट ऑफ डेंजर आहेत. फक्त त्यांना शुद्धीवर येण्यासाठी अजून किमान 2 दिवस तरी लागतील, पण काळजी करण्याचं काही कारण नाहीये. अरे पण मग त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार तरी कशी? अंकलकडे आम्ही जेव्हा नकाशाचा विषय काढला तेव्हा त्यांनी फक्त तुमच्या दोघींची नावं घेतली आणि लगेच त्यांची शुद्ध केली. पप्पा असं का म्हणाले हेच कळत नाहीये, कारण आम्हाला खरंच माहित नाहीये. मग कठीण आहे, सगळंच कठीण आहे. कारण तुम्ही म्हणता तुम्हाला काही माहिती नाहीये आणि दुसऱ्या कोणाकडनं ते क्लू मिळण्याची काही शक्यताही नाहीये. मग कसे पोहोचणार आहोत आपण त्या नकाशापर्यंत आणि त्या मूर्तीपर्यंत? ज्या महादेवाला परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय ना, त्यालाच शरण जाऊया. त्याला साकडं घातलं ना, तो नक्की प्रतिसाद देईल आपल्या हाकेला.
देवाच्या जाळीला वाळूची जोड, भेटाया महादेवा आधी जमीन तू सोड. डमरूचा ताल आणि सागराची गाज, हाकेच्या अंतरावर जुन्या घराचा साज. घराच्या उमऱ्यावर ओंकाराची गाणी, देवा तुला सांभाळे 3 डोळ्यांचा वाणी. काय गाजी काय बोलतेस तू हे? हे बघ, याच्यावर लिहिले. अगं लिहिलंय कुठे काय? तो साधा टॅटू आहे आजी. नाही रे, मोडी लिपीत लिहिलेलं काव्य आहे ते. हे काव्य का पत्ता? आजी तुझं काव्य काय होतं? देवळाच्या जाळीला वाळूची जोड, भेटायला महादेवा आधी जमीन तू सोड. म्हणजे समुद्रात. चल. आजी पूजेची तयारी कर, आम्ही आणू तुझा देव. कुशल, डमरू कुठे काय? तो बघ, तो बघ. हे बघ, डमरूचा ताल त्याला सागराची गाज. हाकेच्या अंतरावर जुन्या घराचा साज. हा म्हणजे इथे जवळपास कुठेतरी जुनं घर असलं पाहिजे. ते बघ. अरे ती काय ओळ आहे? 3 डोळ्यांचं वाणी काय? 3 डोळ्यांचा वाणी म्हणजे नारळाचं झाड. ते बघ. अरे ते कवितेची शेवटची ओळ काय होती? तीच आठवत नाही ना मला. अरे मला पण तीच आठवत नाहीये यार. थांब 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 थांब. डमरूचा ताल त्याला सागराची गाज, हाकेच्या अंतरावर जुन्या घराचा साज. हा ह्याच्या पुढे काय आहे? घराच्या उंबऱ्यावर. हा? नाही ना, तेच पुढचं आठवत नाहीये. आठवेल आठवेल, आठवलंच पाहिजे. कुशल, ओंकाराची गाणी, घराच्या उंबऱ्यावर ओंकाराची गाणी. यस कुशल. कुशल, शेवटची ओळ आठवली. काय? घराच्या उंबऱ्यावर ओंकाराची गाणी. देवा तुला सांभाळे 3 डोळ्यांचा वाणी. यस. म्हणजे इथे देवा
सावकाश सावकाश. ए कुशल चतुर आले. हर हर महादेव. चतुर कुशल धन्यवाद आमचं काम तुम्ही सोपं केल्याबद्दल. आता ही मूर्ती आम्ही घेऊन जाणार. कुशल पळ. देवा कुशल पळ. मूर्ती घ्या त्यांच्याकडून. मला त्याला सोडू नका. गपे आलायचं नाही. शंभो महादेवा हे हे काय चाललंय रे.
तुझ्या भक्तांवर हे कसलं संकट आणलेस तू? हे करुणा करा, शंभो शंकरा, सांब सदाशिवा, धावून ये रे देवा, धावून ये. शंभो महादेवा, धावते रे, डमरू नाचवते, देवा त्रिशूल फिरवते, थिरकणाऱ्या तुझ्या पावलाखाली अन्यायाला चिरडते, पण ये देवा. हे बघ, आज जर माझी मुलं हरली ना, तर मी तुझ्या या चौकटीवर कधीही पाऊल ठेवणार नाही. तुझ्या या गाभाऱ्यात कधीही दिवे लागणार नाही. त्यांना शक्ती दे रे. चल नहीं 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 जय जय शंकर सांब सदाशिव हर हर शंभो भोलेनाथ. जय जय शंकर सांब सदाशिव हर हर शंभो भोलेनाथ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय जय शंकर सांब सदाशिव माझा महादेव आला. किती वाट पाहिली रे तुझी मी. माझा महादेव आला. मी सांगितलं नव्हतं माझा महादेव येणार, मग आला ना तो. माझा महादेव परत आला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय जय शंकर सांब सदाशिव हर हर शंभो भोलेनाथ. जय जय शंकर सांब सदाशिव हर हर शंभो भोलेनाथ.
पेरम दगडम